तर आम्ही सारे या देशाचे मूल निवासी लोक आहोत. आम्ही एक या देशामध्ये एकत्र झालो पाहिजे. आम्ही जातीच्या संघटनेमध्ये पण काम नाही केलं पाहिजे. आमचे सर्वांची एक आयडेंटिटी असली पाहिजे. आम्हाला आमच्या तरुणांना, आमच्या आई वडिलांना आमच्या अज्ञानाच्या माध्यमातून आम्हाला हुसकवल्या जाते. चुकीचं टाकण्यात धर्म धर्म टाकण्यात आमच्या लोक धर्म. सुप्रीम कोर्ट मध्ये शेड्यूल कास्टचा हिंदू हा शेड्यूल कास्टचा धर्मच नाही. शेड्यूल ट्राईबचा हिंदू धर्मच नाही. मुळात हिंदू धर्मच नाही. आणि मात्र धर्माच्या लढाईमध्ये आमच्या मुलांना पुढे करतात आणि त्यांची मुलं कुठं हे षडयंत्र समजून घ्या. आणि म्हणून या देशामध्ये बामसेफ नावाचं संघटन काम करते. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा काम करते. मूल निवासी विद्यार्थी संघ. माझा मुलगा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला मुंबईमध्ये टीस मध्ये तो MSW करतोय. दलित आणि ट्रायबल नावाच्या सब्जेक्टवर तो MSW करतोय. तो डिसेंबर महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये तो त्याची पेपर संपतात आणि तो घरी चिखलीत येणार आहे. त्यानं सांगितलं की टीस मध्ये जवळपास 60 कोर्स आहेत MSW चे. ते इथल्या मुलांना, आपल्या मुलांना माहित नाही. आणि तिथून जर MSW झालं तर फार मोठं त्यांना आउट ऑफ कंट्री मध्ये सुद्धा त्याला मोठ्या प्रमाणात ऑपॉर्च्युनिटी देईल. आणि इंडियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याला काम करतात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. मात्र माहित नाही आमच्या मुलांना. म्हणून पुढच्या महिन्यामध्ये डिसेंबर मध्ये तो इथं आल्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये तो आपल्या मुलांसोबत तो चर्चा करणारे, हितगुज करणारे, त्याच्यासोबत मित्र पण असतात 2-3 जण. तर मला असं वाटतंय की तुम्हाला जर डिसेंबर महिन्यात पुढच्या महिन्यात जर तुम्ही इथे असलात तर त्या मुलं जे 30चे मुलं येतील तर आपण त्यांच्यासोबत सुद्धा पुढच्या करिअरच्या संदर्भामध्ये पुढे आपण काय कशा पद्धतीने पुढे गेलो पाहिजे. ज्या काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत भारतामध्ये, ज्या सेंट्रल युनिव्हर्सिटी JNU सारख्या युनिव्हर्सिटी आहेत किंवा आणखी ऑल इंडियावर ज्या सेंट्रलच्या युनिव्हर्सिटीमध्ये जाण्यासाठी आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, कशा प्रकारची तयारी